ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे। पहिला आठवडा देखील संपला तरी देखील अद्याप लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता आला नाही किंवा त्याबद्दल कोणती अपडेट देखील आजपर्यंत समोर आलेली नाही। लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत। दरम्यान आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची देखील चर्चा सुरू आहेत। त्याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही। लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत। दरम्यान ऑक्टोबर देखील सुरू झाला आहे आणि ऑक्टोबरचेही पैसे कधी येणार असा प्रश्न आता विचारला जात आहे। दरम्यान लवकरच हे पैसे दिले जाऊ शकतात। मागील अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते लांबणीवर जात आहेत, त्यामुळे या महिलाही यावेळेसही हप्ता लांबणीवर गेल्याने काही आश्चर्य वाटत नाही। मात्र अजूनही माहिती दिलेली नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे। लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो। सणासुदीचा मुहूर्त साधत महिलांना 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। दिवाळीत हे पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात। राज्य सरकार दिवाळीचा मुहूर्त साधत पैसे देईल अशी आशा महिलांच्या मनात आहे। दरम्यान याबाबत आदिती तटकरे लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे। तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार ते व्हिडिओतून समजून घेऊ। लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत। आता फक्त ज्या महिलांनी KYC केली आहे त्यांनाच सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेत KYC करणे बंधनकारक आहे। यासाठी 2 महिन्याची मुदत देण्यात आली आहे। त्याआधी महिलांनी KYC करण्याचं आवाहन आदिती तटकरे यांनी दिलं आहे। तर तुम्ही या योजनेसाठी KYC केली का? कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।